तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि शिवरात्री निमित्ताने मी आलो आहे एकांतेश्वर महादेव यांच्या दर्शनासाठी। आणि आज शिवरात्री निमित्ताने मी एकूण 5 महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। आणि पहिलं दर्शन घेतलंय मी आमच्या एकांतेश्वर महादेवांचं। एकांतेश्वर महादेव नाव का आहे? कारण हे एकांतात आहे, एका शेतामध्ये। तर माझे मामाचे गाव बाडदे या ठिकाणी जे आपले युवराज पाटील आहेत, तर त्यांच्या शेतामध्ये एकांतेश्वर महादेव बसवण्यात आलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तर हे महादेव अजूनपर्यंत कुवारे महादेव म्हणून ओळखले जातात। यांचं आज लग्न लागणार आहे संध्याकाळी 6 वाजेला आणि तो कार्यक्रम सुद्धा आपण अटेंड करणार आहोत। त्याचा ब्लॉग सुद्धा आपण आपल्या अविनाश तिरमले यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत। तर आता आपण एकांतेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन घेऊया। तर पाहू शकता तुम्ही एकांतेश्वर महादेव। ते संगीता दोन तर मी आलोय आता बाडदे येथील महादेवांचे दर्शन करण्यासाठी, जे माझ्या मामांचं सुद्धा गाव आहे, पण माझं नाही हे लक्षात ठेवा। तर आम्ही पोहोचलोय आता उपरपेण येथे श्री क्षेत्र पंचमुखी महादेव मंदिराकडे जाण्यासाठी। तर येथे कुलस्वामिनी मनुदेवी माताचं मंदिर आहे। दादूभोन मी पोहोचलोय आता उपरपेण येथे पंचमुखी महादेव मंदिराजवळ। आणि आता येथे अन्न वाटप सुद्धा चालू आहे आणि खूप सारे शिवभक्त येथे दर्शनासाठी आलेले आहेत। तर आता आपण करतोय मंदिरामध्ये एंट्री। तर हा आहे मंदिराचा एंट्री पॉइंट। तर इथे बाबा विणा वगैरे घेऊन बसलेले आहेत। त्यानंतर महाराज येथे काय वाचतायत ते काय माहीत नाही। तर सर्वात आधी आपण घेऊया नंदी महाराजांचे दर्शन। तुम्ही घ्या माझ्यासोबत। तर आता दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे आणि आम्ही आलोय आता मंदिराच्या बाजूला। तर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि आज उपवास वगैरे आहे, त्यामुळे साबुदाण्याची फराळ वगैरे येथे जे शिवभक्त येत आहेत तर त्यांना दिली जात आहे। आणि येथे स्वयंपाकाचा कार्यक्रम सुरू आहे। तर या ठिकाणी बुंदी वगैरे तयार केली जात आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सर्व जी बच्चा पार्टी आहे तर ती येथे मदत करते। तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं होतं की महादेवांचे जे मोठमोठं मंदिरे आहेत, जे हे श्री क्षेत्र किंवा तीर्थक्षेत्र आहे, तर ते संगमाच्या स्थानीच बसलेले असतात किंवा विराजमान असतात। आणि हे पंचमुखी महादेव आहेत उपरपिंडाचे आणि येथे सुद्धा संगम आहे। तर ही आहे तापी नदी आणि त्यानंतर तिकडे जर का तुम्ही कोपऱ्यात बाजूला पाहिलं तर अरुणावती। तर या दोघी नदींचा संगम या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे हे तीर्थक्षेत्र पंचमुखी महादेवांचं या ठिकाणी आहे। आणि आधी आपण पाहिलं कपिलेश्वर महादेव, तर तिथे सुद्धा अशाच प्रकारे संगम आहे। आणि मोठमोठी जे तीर्थक्षेत्र असतात तर ते संगमाच्या ठिकाणीच असतात, लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आता येणाऱ्या भाविभक्तांना फराळ वगैरे दिली जात आहे आणि त्याचा एक अल्पाहार प्रसाद म्हणून आपण सुद्धा घेणार आहोत। पाहू शकता हे चिमुकले शिवभक्त येथे मदत करत आहे सर्वांना आणि अल्पाहार आम्ही सुद्धा घेतलेला आहे।
महाप्रसाद अल्पाहार आम्ही घेतोय दारूपासून. छान आहे, जेवण नाही पण प्रसाद म्हणून घेऊ. आमचं आता पंचमुखी महादेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही जातोय आता पुढच्या महादेवांच्या दर्शनासाठी. आम्ही पोचलोय आता चौथ्या महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जातोडे शिवारात आणि महादेवांचं नाव आहे कुंदेश्वर महादेव. तर चला दर्शन घेऊया. तर आपलं आता महादेवांचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर येथेच आहेत आपले हनुमंतर आहे, तर त्यांचं सुद्धा आता आपण दर्शन करून घेऊया. तर त्यांच्यावर लक्ष नव्हतं आणि आता आपण जाणार आहोत पाचव्या महादेवांचं दर्शन करण्यासाठी, शेवटचे महादेव. तर चला लवकर. तर आपण पोहोचलोय आता हिंगोनी गावाजवळ आणि हिंगोनी गावाच्या बाहेर अरुणावतीच्या काठावरती तुम्ही पाहू शकता कपिलेश्वर महादेव यांचं मंदिर स्थित आहे आणि हे आपले आता पाचवे महादेव आहेत. तर त्यांचे आता आपण दर्शन करूया. तर चला. तर आपल्या आता पाचव्या महादेवांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आपण एकूण 5 महादेव येथे पूर्ण केलेले आहेत महाशिवरात्री निमित्ताने आणि हे आहेत हिंगोनीचे कपिलेश्वर महादेव. आणि यांची हिस्ट्री अशी आहे की अरुणावतीच्या काठावरती हे स्थित आहे मंदिर आणि यांची जी मूर्ती आहे किंवा जी शिवलिंग आहे तर ती अरुणावतीमध्ये सापडलेली होती असं काही जण सांगतात. त्याबद्दल जास्त काही मला माहीत नाही, परंतु अशी याची हिस्ट्री आहे. तर सर्वांना आता महाशिवरात्री निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. तर सर्वांनी बोला हर हर महादेव. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.